15,000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलं. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदादा पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि सन्मानित विकास दादा पोरजी यांच्या वतीने 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांची अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र आमचे मित्र किशोरदादा पोरजी, आमचे कैलासदादा पोरजी यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व सन्मान चिन्ह, सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि स्पोर्ट सायकल पाहतो वीरेंद्र दादा म्हात्रे कुटारी यांच्या वतीने स्पोर्ट सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आमचे कूलर इथे उपलब्ध करून दिलेले आहेत बघा. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणसाठी आमचे बंडूशेठ गोंधळी दादा तुमचे मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि बोलतो आमचे मित्र एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व साही राजे तलोजा मजकूर यांच्याकडे. धन्यवाद महागौर, सभी का स्वागत करेंगे. बेहतरीन मुकाबला, 5 ओवर का मुकाबला. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है. खादी टीम के आरंभिक गेंदबाज और यहाँ से स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज पहले टॉस जीतकर यहाँ से बल्लेबाजी करने का फैसला रोहिंटन टीम ने लिया. मैंडेटरी पावर प्ले में यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. सौरभ बॉलर को नहीं, यश बकर. चले ओमकार आइए स्कोरिंग के लिए. चले गेंदबाज तैयार. चले राहुल जी पोरजी हमारे बेहतरीन स्कोरर. यदि जलपान हुआ है तो आइए. पहली गेंद वो ड्राइव किया है, फंस चुकी है, चिड़िया छुप गई खेत में. बिग विकेट मैदान से बाहर. सौरभ के पारी का खात्मा. त्यांनी व्यक्तिमत्व विलास शेठ पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. दादा आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. साक्षी एंटरप्राइजेसचे बघा आमचे मॅनेजर विलास दादा, खऱ्या अर्थाने विलास दादा पोरजी क्रिकेटचा आनंद घेतात. या स्पर्धेचे ते आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे बंधू किशोरदादा पोरजी इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना. क्या बात है. इनके ऊपर पहली सफलता. रोहिंटन की बात करेंगे तो हमारे धीरज भाई, एक हैंडसम व्यक्तिमत्व. धीरज भाई आइए, इधर है तो आइए मंच के ऊपर. यूट्यूब के माध्यम से मैच का एंजॉय कर रहे तो अपना भी करेंगे स्वागत. क्या बात, हाँ? क्या बात है. टीम में है शायद आज. चीनू, जिनके नाम की चर्चा है भाई, जिनके नाम से इस टीम को जाना जाता है, वही बल्लेबाज. स्ट्राइक एंड के ऊपर चीनू. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है यश. बेहतरीन गेंदबाजी यश द्वारा. लॉब किया है, इस बार फील्डिंग सही दिशा में. बढ़िया फील्डिंग. नहीं, कैच तो थोड़ी सी दूर थी. सही है, सही अंदाज लगा इस फील्डर ने. चले 1 रन के साथ खाते की शुरुआत. सौरभ झुर पे आउट हुए. सुजल और चीनू पाटिल अब आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर. सुजल. चले 5 ओवर का है मुकाबला. ओहो, इस बार ये देखिए जबरदस्त रफ्तार भरी गेंद थी. गेंद और बल्ले का संपर्क नहीं. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद. गेंदबाज तैयार है. इस ओवर की अगली गेंद लॉब किया, सामने कैप में खेला है गेंद को. स्क्रीन के सामने बढ़िया फील्डिंग.
बढ़िया बढ़िया फील्डिंग। 2 रन तो जरूर बनेंगे। 2 रन के साथ टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई 3 रन। आइए राहुल जी, स्वागत है फिर से एक बार। अनिल पाटिल मैन फ्रॉम ठाकुरपाड़ा। अंकित पाटिल मैन फ्रॉम ठाकुरपाड़ा। आवरच झालं। बेहतरीन गेंदबाज तैयार है इस ओवर की अगली गेंद। यश पोजदार लाजवाब गेंदबाजी, 3 रन स्कोर बुक के ऊपर। वो तेज तरार गेंद थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद। इथे आगमन झालेलं आहे। केतन मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। चले गेंदबाज तैयार। 3 रन, गेंदे हो चुके 5। कंजूसी गेंदबाजी। आमचे सपोर्टर बिग जग्गू भाई, केतन जी स्वागत है आपका अभी। चलिए ओवर की समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल है 3 रन। ऑली दीदी, त्रिशा दीदी आईस्क्रीमचा आनंद घेत असताना धरम आलिमकर. तुझं तोंड नसतो. साई खऱ्या अर्थाने आता बघा किशोर दादा पोरजी यांची सुकन्या इथे डॉलीला आपण पाहतो, त्यांच्या तिच्या समवेत आपण त्रिशाला पाहतो। परंतु दानसर गावामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धेसाठी आपण येत असतो ना, या सुकन्यांच्या उपस्थिती आपण नेहमी पाहत असतो। आज धनंजय दादा पोरजी यांची सुकन्या उपस्थित नाहीये, हॉलिडे असूनही शाळेला सुट्टी आहे, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये तिचंही आगमन होईल। क्या बात है। या लवकर या, बाहेर या डॉली, त्रिशा बाहेर या लवकर। धरम आलिमकर हा बॉलर. चलिए गेंदबाजी के लिए धर्म आलिमकर। चीनू है स्ट्राइक गेंद के ऊपर। 5 ओवर का ये मुकाबला। पहली गेंद हो ऑन द राइज करना चाहते थे, बिल्कुल डांसिंग थी डाउन। ओहो, इस बार देखिए डायरेक्टली थ्रो करना चाहते थे। चलिए स्टेप अप करके खेलना चाहते थे और यहाँ से लेग पास के तौर पर रन मिलेंगे, सिंगल। चलिए गेंदबाज तैयार रहे, तेज तरार है धर्म, बिल्कुल जबरदस्त गेंदबाजी। ड्राइव किया है इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में। बढ़िया फील्डिंग। एक के साथ टीम की टोटल 5 रन। 5 रन है। चीनू शांत बैठे, लेकिन चीनू शांत बैठने वाले खिलाड़ी नहीं है, टीम की कमियों को जानते, भाप लेते। चीनू पाटिल ऐसे गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। चीनू, ओहो, इस बार गैप में गई है गेंद। गेंद को रोकना असंभव। गेंद सीमा पार, लॉन्ग लेग सीमा पार 4 रनों के लिए।
टीम की टोटल है 9 रन। 3 गेंदें हो चुकी हैं। धर्म और इस बार हैप ट्रैकर की गेंद ढकल दिया गेंद को सीधा लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चौबे के साथ आप अच्छी दिशा में जा पहुंची है टीम रोहिंजन। रन संख्या 13। ओ बढ़िया गेंद, बिल्कुल जबरदस्त गेंदबाजी। अंतिम गेंद है। चले गेंदबाज तैयार। अंतिम गेंद है 13 रन। अच्छी गेंदबाजी खड़ी टीम द्वारा। वो ड्राइव करना चाहते थे। बढ़िया बढ़िया एफर्ट्स। चले ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल है 15 रन। लॉस ऑफ द 1 विकेट टीम रोहिंजन। चले गेंदबाजी में बदलाव। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है आतिश मात्रे। स्ट्राइक पर है सुजल। शांत बैठे। मैच में 13 रन। आतिश मात्रे गेंदबाजी के लिए तैयार है। पहली गेंद स्विच हिट लगाना चाहते थे, गेंद नहीं है बल्ले के स्लॉट में। ये गेंद डॉट गेंद। डॉट गेंदों के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते। गेंद सीधा डॉट गेंद। 0 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। रुका हुआ टोटल है 13 रन। एक अच्छी स्टार्ट देनी होगी चीनू को। 5 ओवर का मुकाबला है। गेंदबाज तैयार। अगली गेंद लॉब किया है। इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में अच्छी फील्डिंग और यहां से रन बनेंगे। यहां से सिंगल। अब ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक चीनू को लेनी होगी क्योंकि चीनू एक ताबड़तोड़ बल्लेबाज है। रन बनाना चाहते, टीम की ज़रूरत को पहचानते, भाप लेते हैं। जब मुश्किल स्थिति में टीम होती है तो चीनू आक्रमण हमेशा करते हैं। अच्छी गेंदबाजी आतिश मात्रे द्वारा। चले गेंदबाज तैयार। चीनू फील्ड की डिपार्टमेंट देखिए। डीप मिड विकेट, वाइडिश, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, गली में शॉर्ट, फाइन लेग। वो ऑन द राइज खेलना चाहते, गैप में डीप एक्स्ट्रा कवर में खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क करें। कंजूसी गेंदबाजी होती हुई मैदान में। 3 गेंदे हो चुके। चले लहू जी पढ़ के आइए। स्वागत है आपका भी। हमारे साथी कमेंटेटर जुड़ेंगे अब मैच में। ओहो, इस बार कैचेस विन द मैचेस। आसानी से कैच आप लपक सकते थे। जीवन दान मिला। चीनू को एक आक्रामक बल्लेबाज है।
17 का खतरा, खतरा लग सकता था चीनू के द्वारा, लेकिन अब जीवन दान मिली है। 4 गेंदें तो हो चुकी है। चलिए गेंदबाज से ज्ञान, हो इस बार स्विच हिट लगाना चाहते, 2 बार कोशिश की थी इस बल्लेबाज ने। शायद प्रैक्टिस जब करते हैं तो स्विच हिट में काफी चौके चक्के मारते हैं बल्लेबाज, लेकिन वो गेंदबाज अलग रहते हैं। एक गेंद फील्डर भी है वहां पे। चले अंतिम गेंद तीसरी ओवर की, और ये देखिए गोल्डन जुबली ओवर, और यहाँ से ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद इस ओवर की बात करेंगे। आशीष मात्रे के लिए जोरदार तालियां दोस्तों, सिर्फ 2 रन दिए इस गेंदबाज ने। 3 ओवर की समाप्ति, टीम की टोटल है 17 रन। आइए लहू जी पढ़ के। पूर्वी खऱ्या अर्थाने बघा, जे वागीश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ते शुभेच्छा आलेले आहेत की काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी। सन्माननीय युवा उद्योजक पिसारवे गाव अविक्षट महादेव यांच्या वतीने किरवली क्रिकेट संघाचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत। अविक्षट महादेव पिसारवे आपलं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानसर यांच्या वतीने स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत। हॅलो, धन्यवाद साईराजे सर। गोलंदाज सूरज बैकर, पहिला बॉल स्ट्रायकर एंडला चीनू, आणि या बॉलला उडवलंय सीमा पलीकडे, हा षटकार आलाय। आहे आज परदेशात आखाती देशामध्ये खऱ्या अर्थाने जे प्रवास करतात अभिक्षण मादे यांच्या वतीने रोंजन क्रिकेट संघाला आणि जय गणेश्वर क्रिकेट संघाला ते शुभेच्छा आलेल्या आहेत। अभिक्षण महादे, भले आज आपण परदेशात खऱ्या अर्थाने आनंद घेता, परंतु तुमचं मनपूर्वक आभार। आकाश गोंदले या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। नेक्स्ट बॉल लाफ्ट स्ट्रोक आहे, मिस टायमिंग आहे, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आलाय धावात, परंतु बॉल परत पोहोचू शकला नाहीये आणि चिनूसाठी जीवनदान जरूर टक्षात। दुसरी दाल 2 झाल्या, तिसरीला नकार आहे। 2 धावा बनल्या तिथे या बॉलवरती। पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, सूरज बैकर होतं, स्वागत केलं चिनू पाटील या फलंदाजानं, अगदी या षटकार ठोकलाय। खरं तर या डावामध्ये चिनूच्या बॅटनंच धावा बनल्यात, कारण 2 चौकार 1 षटकार त्याच्याच बॅटनं आलेत मोठे फटके। धावसंख्या आतापर्यंत कमीच राहिली गेली, कारण का 25 धावा धावफलकावरती, 4थं षटक मार्गस्थ आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली की सकाळी धावा बनतात आणि संध्याकाळी मात्र या मैदानावरती धावा बनत नाहीये। अगदी 95 धावा सुद्धा होताना पाहायला मिळालं पहिल्या मॅच मध्ये झाल्या। मिडॉनला बॉल चाललाय, अगदी तिकडे डीप मध्ये फिल्डर आहे, दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे, डेंजर एंडला चिनू, आणि इथे तिसऱ्या पंचांकडे आता चिनू आलाय। खरं तर चिनू बाद आहे की नाही हे टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये आता
त्याचा निर्णय काय आहे या बॉलवरती. 12th मॅन थोडं शांत राहा. त्यामुळे आम्ही आहोत, जो काही निर्णय असेल तो मिळेल, अन्याय होणार नाहीये. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या बॉलसाठी हा निर्णय आहे. डिसिजन पेंडिंग. दुसरीचा प्रयत्न. इथे काय घडलं जाईल या बॉलवरती. इट्स OUT. फलंदाज बाद आहे. व्हॅल्युबल विकेट होती या मॅचची. महत्वाचा फलंदाज चिनू पाटील. बॅक टू द पवेलियन. नाहीये, परंतु इथे धावा किती टार्गेट सेट केलं जाईल. सायकल फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो उत्सव पाटील आहे. पहिला बॉल डिफेन्सिव्ह बॅकअप द बॉलर होता. कॅच आय थिंक होती तिथे. थोडीफार प्रयत्न होता गोलंदाजाचा. जवळपास बॉल त्याच्यापर्यंत उडाला. मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांचे सुपुत्र दर्शन शेठ पाटील पेंदर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, जे गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल मिस्टामिंग आहे. शॉर्ट आर्म फुल करायचा होता. बॉल उंची जास्त, लांबी कमी आहे आणि शॉट स्क्वेअर लेगला. हा चांगला झेल टिपला जाईल. फलंदाज बाद आहे. चौथा आदरा मिळतोय केतन पाटील. बॅक टू द पवेलियन. चला इथे व्यासपीठावर आपण दर्शन पाटील पेंदर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांना आपण इथे पाहतो. त्यांच्या समवेत निखिल आहेत, विशाल आहेत. आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानसर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. आणि योगेश आपले मनपूर्वक स्वागत आहे. सूरज पाटील आलाय नवीन फलंदाज. 4 फलंदाज आता बाद झाले. 6व्या क्रमांकावरती मधल्या फळीचा फलंदाज आहे. 4 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. धावफलकावरती 30 लागल्यात. त्यामुळे 4 बॉल मध्ये किमान 10 ते 12 धाव्यांपर्यंत जरी मजल मारता आली तरी मी म्हणेन रोहिंजन टीम साठी हे भरपूर चांगलं राहील. गोलंदाजी आहे, परंतु त्या गोलंदाजीला धावफलकावरती पहिल्या 17 मध्ये इथे बॅटिंग करत असताना बनवाव्या लागतील. रोहिंजन संघ बॅटिंग करतोय. खरं तर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आहे. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली. यश फौजदारचं षटक अतिशय चांगलं होतं. 3 धाव्यांचं आणि शेवटचं षटक 4 बॉल. बॅटची आतली कडा जरूर लागली. लेग स्लिपला इथे बॉल ट्रॅव्हल झाला. 1च धाव या बॉलवरती. सूरजचं खातं उघडलं जाईल. 31 धावा धावपटलावरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. कमी धाव संख्या सर्वाधिक 5 षटकाच्या हिशोबाने आपण विचार केला तर आतापर्यंत या मॅच मध्ये सध्याच्या घडीला तरी लागल्यात, परंतु अजून 3 बॉल शिल्लक आहेत. त्यामुळं इथून फटकेबाजी जरी चांगली झाली तरी धावा बनतील. 40च्या वरती धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळेल. मिस्टामिंग आहे. मिडॉन कडे बॉल चाललाय. दूरवरचा प्रवास खेळाडू आहे. बॉलच्या खाली सेकंड थर्ड अटेम्प्टला चांगला झेल प्लाय. धरम आलमकर त्यानं दुसरं षटक जो अतळलं होतं त्यानं आता झेल टिपला गेलाय. 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. फलंदाज उत्सव पाटील. बॅक टू द पवेलियन. आदर्श पाटील नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. 31 धावा धावपटलावरती लागलेल्या गेलेत. शेवटचे 2 बॉल. ती शेवट गोड होईल का? कारण का सुरुवात अगदी विकेट न झाली होती. या सामन्यातील पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती. सौरभ पाटील बाद झाला होता. इथे शेवटचे 2 बॉल चांगले फटके येणं गरजेचं आहे. आदर्श समोर उभा आहे.
परफ्यूम डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आहे. इथे उत्तर नाही आहे, कारण का फलंदाज 7व्या क्रमांकाचा त्या म्हटलं तर इथे थोडासा संघर्ष करावाच लागेल आदर्शला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. या डावाची सुरुवात खरं तर खारेडी टीमनं विकेटनं केली होती. तो शेवट आता इथे याही बॉलला विकेटच आहे, इथे जास्त काही म्हणत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे. फलंदाज आदर्श बाद झालाय. टोटल धावा धावफलकावरती 31 आणि 32 धावेंचं लक्ष आता खराडी संघापुढे आहे. धरम आलिमकर 2 ओव्हर 4 धावा. विशाल कोपरकर आज व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. दानसर गावचे ते जावई परिवार आहेत. स्वागत आहे. आमचे गोमाशेठ माली यांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते दर्शनदादा पाटील पेंदर यांचं आपण इथे स्वागत करावं. या दर्शन शेठ या, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि जय गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेकरता प्रेक्षक कमाल झेलसाठी ज्यांनी सातत्याने बक्षिसांची बरसात करणारे आमचे गोमाशेठ माली यांच्या शुभ हस्ते दर्शन पाटील आदरणीय दर्शन शेठ पाटील पेंदर एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आमच्या गोमाशेठ माली यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. या निखिल दादा कोपरकर या, निखिल योगेश विशाल या त्रिवेणी संगमचा एकत्रित सन्मान इथे केला जाईल. चला या एकत्रित सन्मान इथे केला जाईल. दर्शन शेठ पाटील पेंदर यांच्या चला प्रकाश हेगडे या, आपण या त्रिवेणी संगम गोमाशेठ एकत्रित सन्मान इथे केला जाणार आहे. त्रिवेणी संगमचा एकत्रित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. चला खर्डी क्रिकेट संघ आपली सलामीरी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. खर्डी क्रिकेट संघ सन्माननीय गोमाशेठ माली यांना आम्ही ते पाहतो. धनंजय दादा पोरजी आणि त्यानंतर सदाशेठ पोरजी या त्रिवेणी संगम हा क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य तिघांचंही स्वागत आहे. आणि गोमाशेठ माली डान्सर यांच्या वतीने प्रत्येक प्रेक्षक कमाल झेलसाठी अर्थात आयवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी गोमाशेठ माली डान्सर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. धन्यवाद. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडासंघांचं खरं तर या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. रोहिंजन विपक्ष खर्डी असा सामना. पहिलं सत्र विशाल कोपरकर पेंदर जावई परिवार दानसर यांच्या वतीने स्पर्धेकरता 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आणि दर्शन शेठ पाटील यांच्या वतीने पेंदर यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपलं जय गणेश्वर क्रिकेट संघ
धानसर यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सर्व दानशुदात्यांचं मनस्वी आभार आहे. इथे संकेत पाटील रोंजन यांचं आगमन झालेलं आहे, जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावर व्यासपीठावर आता आवाज आपण ऐकणार आहात. आमचे मित्र लवू फडके खिरणे यांच्याकडे वळूया. धन्यवाद महागुरु. सेकंड सत्राला इथे मात्र सुरुवात केली जाईल. गोलंदाज चिनू पाटील, स्ट्रायकर एंडला रवी आलिमकर आणि तन्मय मात्रे. 32 धाव्यांचं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. पहिला बॉल परंतु नाहीये, अजून थोडासा श्वास रोखला जातो. खरं तर इथे चिनू पाटीलला माहिती आहे 32 धावा वाचवायच्या आहेत म्हटल्यावरती थोडासा इथे आता कंट्रोलमध्ये राहून चेंडू टाकाव्या लागतील, कारण सामना संपायला कधीच वेळ लागणार नाही. पहिला बॉल आहे. अगदी नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल. चिनू पाटील म्हटलं तर तेवढं सोपं काम नाही आहे सध्याच्या घडीला कार्डी टीमसाठी, कारण काय एकीकडे दांडगा अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी चिनू पाटीलनं सातत्यानं करत आलाय. जरी संघ आता बॅटिंग करत असताना डगबगलाय, परंतु 32 धावाही तेवढ्या सोप्या नाही आहेत, हे जरूर या षटकामध्ये पाहायला मिळेल. ओहो, दांडी गुल आहे. त्याच गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो. चिनू पाटील समोर हे लक्ष भरपूर मोठं आहे आणि चिनू पाटील सारख्या गोलंदाजाला सामोरं जाणं कार्डी टीम साठी सोपं राहणार नाहीये आणि रवी आलिमकरला इथे परतावा लागतोय. पहिला धक्का लागतोय. फलंदाज 0 वरती बाद आहे. फलंदाज बाद झालाय रवी आलिमकर. आता नवीन फलंदाज 1 डाऊनचा धरम आलिमकर. एक बंधू गेला, दुसरा बंधू आलाय. आता आलिमकर हे बंधू तुम्हाला पाहायला मिळतात कार्डी टीमकडनं खेळताना. अगदी धर्म आलिमकरनं हे षटक भरपूर चांगलं होतं. तिथे थोडंसं मागडे गोलंदाजी राहिली, परंतु चांगले षटक होतं. चला रेवणदादा भावेकर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने बघा व्यासपीठावर जलपाणी नंतर पुन्हा एकदा आमच्या खऱ्या अर्थाने व्यासपीठावर त्यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि जय गणेश्वर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. पहिलं सत्र गाजवलं खरं तर आतिश मात्रेनं. 12 बॉल 2 षटकं 4 धावा आणि 2 विकेट. कमालीची गोलंदाजी होती. या सत्रामध्ये चिनू काय करणार आहे? लेट कट बॉलला ढकललं, गॅप शोधण्याचा प्रयत्न. इथं फिल्डिंग थोडीशी खराब आहे. तिसऱ्या स्लिपमध्ये फिल्डिंग खराब झाली आणि 1 धाव. श्री गणेश झालाय. चिनूला चांगलंच माहित होतं इथून धावेनं सुरुवात एकदा झाली ना तर थांबवणं थोडंसं कठीण होईल. त्यामुळे फिल्डिंग एफर्ट तुम्हाला जास्त द्यावं लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय करा, परंतु त्याला 7 फिल्डिंगचे असणं गरजेचं आहे. एक धाव खातं उघडलं जाईल. धरम आलिमकरनं हे खातं उघडलं गेलं स्वतःचं आणि संघाचं. आता स्ट्रायकरला तन्मय मात्रे याचा ओपनर तुम्हाला पाहायला मिळतोय. चिनू पाटील षटकात 4था बॉल डिलिव्हर करेल. हो, परफ्यूम डिलिव्हरी ही ओळख आहे चिनू पाटीलची, कारण का सातत्यानं चिनू बॉलला बाउन्स करतोय. नेहमीच त्याचं आपण पाहिलं गोलंदाजी विश्लेषण अशा पद्धतीने गुडले स्पॉटवरनं बॉलला टेकअप करतो आणि तो बॉल इथे डिलिव्हर केला गेला. डॉट बॉल आला नाही. अजून या षटकामध्ये 2 बॉलमध्ये एखाद तरी आय थिंक बॉल या लाईन लेंथचा तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ही ओळख आहे या गोलंदाजाची. स्लोअर गती मिश्रित गोलंदाजी. फिल्डर आहे, बॉलच्या खाली आलाय. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज ॲज अ ओपनर तन्मय मात्रेला परतावा लागतो. हाही फलंदाज 0 धावसंख्येचं योगदान दिल्यानंतर मैदानाच्या बाहेर. बघा प्रेक्षक कमाल झेल अर्थात आईवा झेल साठी गोमा शेठ माली धानसर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. महागुरु हम भी उस वक्त का इंतजार कर रहे इस ओवर में. अभी तक एक भी छक्का देखने को मिल नहीं रहा. चला आता प्रेक्षकांसाठी इथे बक्षिसाची वाढ झालेली आहे. गोमा शेठ माली यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असेल. सोहम मात्रे स्ट्रायकर एंडला.
शेवटचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी. मी उल्लेख केला होता या गोष्टीचा. 2 बॉल मध्ये एखादा तरी बॉल अजून डिलिव्हर केला जाईल आणि चिनून तो दाखवलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव आणि 2 फलंदाजांना माघारी परतवले गेले. अतिशय अप्रतिम दमदार षटक हाताळलं खऱ्या अर्थाने. अप्रतिम इथे गोलंदाजी केली आणि चिनू पाटील यासाठी सन्मान्य गोमाशेठ माली दानसर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस चिनू पाटील साठी जमा झालेलं आहे. चिनूचं अभिनंदन आणि गोमाशेठ माली आपल्या मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती लागली गेली. अजून 24 बॉल शिल्लक आहेत आणि 31 धावा इथून बनवायच्यात. नवीन फलंदाज आलाय सोहम मात्रे आणि धर्म अलिमकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दिनेश मात्रे. चिनून पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं. आता दिनेश कॅचची संधी. पॉइंटला वॉट कॅच. काय झेल टिपलाय. 7 पाटील होत आहे. फलंदाज पाहतच राहिले. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे धरम अलिमकर. हा तिसरा आदरा मिळतोय. 1 धाव संख्या धावफलकावरती लागली आहे आणि 3 फलंदाज माघारी परतलेत. विजय अलिमकर हा फलंदाज आलाय. अगदी निश्चय केलाय खारडी संघाने की अलिमकर एखादा फलंदाज बाद झाला की त्यानंतर त्यांचाच बंधू आला पाहिजे. काय रवी बाद झाला, धर्म आला, त्याच्यानंतर धरम बाद झाला, आता विजय आलाय. तन्मय मात्रे बाद झाला, सोहम मात्रे आलाय. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन आहेत. असतं कधी कधी एखाद्या टीम मध्ये या गोष्टी घडत असतात. परंतु इथे आता मॅच घडत चालली, मॅच बनत चालली रोहिंजन टीम साठी. 1 धाव धावफलकावरती आणि ती बनवता बनवता 3 फलंदाजांना माघारी परतावं लागले. नवीन फलंदाज आलाय विनय आणि रिवर्स अटेम्प्ट केलाय. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली को थोड़ा टेढ़ा किया जाए और 4 रन यहां से बने. गोलंदाज आहे दिनेश मात्रे. त्यामुळं फलंदाजाने निश्चय केला की याच्याकडे धावा बनवायचे असतील या गोलंदाजावरती तर त्याला रिव्हर्स खेळूया आपण. आणि ती जागा शोधली गेली. चौकार आलाय. 5 धावा धावफलकावरती. टॅपिंग क्रिकेट आहे. बॅकअप द बॉलर. अगदी बॉल चाललाय ऑन साईडला. 1 धावा ही या बॉलवरती. ही चांगली रणनीती आहे कारण का खारडी टीमला माहित आहे की इथे धावा कमी बनवायच्यात. परंतु ज्या पद्धतीने विकेट्स बहाल झाल्यात 1 धावेवरती 3 तिथनं या डावाला सावरायचं आहे. इथे खुटाणे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व, आमचे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि पाणी व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने अग्रेसर असणारे संजय मात्रे आले का? संजय भोईर आले का मात्रे? ना भोईर आहे. सन्माननीय संजय भोईर आमचे परम मित्र खुटारी, एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक संजय आपलं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संजय दादा भोईर सिनियर समालोचक, स्वागत आहे तुमचं. लाफ्टर स्ट्रोक आहे. मिड ऑफला बीट केला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या षटकातील हा दुसरा चौकार आलाय. फलंदाज सोहम मात्रेच्या बॅटनं. टोटल धावा धावफलकावरती डबल डिजिट 10 धावा धावफलकावर.
रन आप बचाओगे तो कितने बचाओगे, क्योंकि आपने पहले 17 में रन पहले से कम बनाए। बीच में जब जब चौवा लगेगा ना तो यहां से धड़कने और भी तेज चलेगी रोहित टीम की। पुढचा बॉल, गोलंदाज तयार आहे, स्विंग अँड मिस, डाव्या हाताचा गोलंदाज एक अचूक टप्प्यावरती बॉल इथे डिलिव्हर केला, डॉट बॉल आलाय। षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय, धावपलिकावरती 3 बाद 10 धावसंख्या। गरज आहे, संगीत अगदी चांगलं होतं, विमानतळ चालू झालंय, विमान उडायला लागले, परंतु नाव दादा अजून मिळत नाही। लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यामुळं या गोष्टी नकोत, नाव मिळणार परंतु कधी मिळेल हाही मोठा प्रश्न आहे। एकंदरीत विमानं तर उडायला लागले आता, परंतु अजून अग्री कोळ्यांचा हट्टास इथनं मात्र काय संपत नाहीये, त्यांना अजून अपेक्षा आहे, आश्वासनं दिली जातात, परंतु त्यांची पूर्तता कधी होणार आहे याकडे सर्वांच्या नजरा आहेत। जरूर अजून आश्वासनं आहेत, मुख्यमंत्री असोत किंवा प्रधानमंत्री, त्यांनी शब्द दिलाय की आम्ही नाव देणार, परंतु त्या नावामध्ये काय अडचण आहे हाही मोठा प्रश्न ग्रामीण परिसराला पडलाय की दिबा पाटलांच्या नावामध्ये काय अडचण आहे अशी की तुम्ही अजून देऊ शकत नाही का? ते भारतीय नाहीत का? ते इथले नागरिक नाहीत का? आहेत, परंतु का तो प्रश्न विचारला जातो, देणार मग कधी देणार? हा, परंतु लहू फडकेकर यांनी आपल्या मताचे आम्ही इथे चर्चा करतो। काही झालं तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाणार आहे। ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला ना 1900 खऱ्या अर्थाने 2019ला खऱ्या अर्थाने त्या सर्व नेतृत्वाचा आम्ही आभारी आहोत। भूमिपुत्रांचं नेतृत्व ज्यांनी केलं 2019 मध्ये त्या सर्व नेत्यांचा आपण आभार मानूया मोहन दादा। आभार मानायलाच हवं, कारण त्यांचा प्रयत्न आहे आणि तो आंदोलन जर आपण केलं नसतं ना ते आंदोलन तर लहू फडके आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगळं नाव लागलं गेलं असतं, परंतु आता भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्र आणि भूमिपुत्रांचं ज्यांनी सुरुवातीपासून नेतृत्व केलं तेच नाव देणार लोकनेता दिबा। यस, ते मिळायला हवं। 11 धावा धावपटलावरती आहेत, 16 बॉल 21 ची गरज आहे। गोलंदाज तयार आहे, चिनू पाटील आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय, परफ्यूम आहे, शरीराला सुगंध देणारा हा बॉल इथे डिलिव्हर केलाय, कारण समोरील खेळाडू अगदी पाहिलं गेलं तर कमी उंचीचा खेळाडू आहे, त्यामुळे चिनू त्याला वारंवार हे बॉल डिलिव्हर करेल या शंकाच नाहीये। डॉट बॉल आलाय वन्स अगेन, धावपलिकावरती 11 लागल्यात, 32 लक्ष आहे। इथे नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चांगला आलाय, 3 सलग डॉट बॉल आलाय स्ट्रायकर एंडला फलंदाज सोहम मात्र ज्यानं चौकार मारला तिसऱ्या बॉल वरती आणि त्याच्यानंतर 3 डॉट बॉल, 6 बॉल 4 धावा सध्याच्या घडीला सोहम मात्र खेळतो। 14 बॉल 21 ची गरज आहे, मॅच बनत चालली आहे। टॉप एज स्वतः यष्टी रक्षक आलाय, बॉलच्या खाली जेल ड्रॉप आहे, पोहोचू शकला नाहीये, एकच धाव आहे, एकच धाव बनली जाईल, कॅचेस पकडायला हवेत, कारण का इथे जेवढे कॅचेस पकडा डॉट बॉल प्रेशर टाकायचं आहे खाली टीम वरती, आणि गोलंदाज म्हणून चिनू पाटील चांगला प्रयत्न करतो, परंतु फिल्डिंग कडनं त्याला साथ मिळत नाहीये। एक धाव बनली गेली, आता समीकरण उरलं गेलंय ते म्हणजे 20 धावेंचं, 13 बॉल 20 ची गरज आहे, सामन्याला 10 करणार आहे, षटक पाहायला मिळेल का? कॅचची संधी फिल्डर आहे, बॉलच्या खाली चांगला झेल टिपला जाईल काऊ कॉर्नरला, सौरभ पाटील होते तिकडे, 1 मोर विकेट डाऊन, 4था आदरा मिळतो यावेळेस खाटी संघाला, फलंदाज विजय आलिमकर।
19 कोविडचा काल होता लहूदादा 2019 24 जूनला ज्यावेळेस आपण भूमिपुत्रांनी आंदोलन केलं ना की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूमिपुत्रांचे दैवत आणि आपला खऱ्या अर्थाने आम्ही मातीसाठी आणि मातीत जन्मलेल्या जातीसाठी लोकनेते दिबांचं नाव लागलं पाहिजे. आणि मोहन दादा भविष्यामध्ये काही थोड्याच महिन्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीयवर एका विमानतळावर असं एक नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपणा सर्वांचं स्वागत आहे. लहूदादा चला बोलूया त्यांच्याकडे. थँक्यू सो मच. 3 षटक समाप्त आहे. धावपलिकावरती 12 लागल्यात. अजून 12 बॉल शिल्लक आणि 20 धावेची गरज आहे. चिनू पाटीलचे दोन्ही षटक अतिशय चांगली राहिली गेलेत. 2 षटकामध्ये धावा दिल्या 3, फलंदाजांना बाद केले 3 आणि टोटल फलंदाज बाद झाले 4. आणि यश फौजदार हा फलंदाज नवीन आलाय. खरं तर ज्याने पहिलं षटक टाकलं होतं काडी टीम कडनं यशनं, त्याच्या नावात यश, तो यश आता आलाय. आणि सौरभ पाटील ज्यानं मागच्या बॉलवरती झेल टिपला तो सौरभ. खरं तर पहिली विकेट यशला मिळाली होती ती सौरभची पहिल्या बॉलवरती, त्यामुळे आता ती परतफेड केली जाईल का. परंतु सध्या स्ट्रायकर येईल फलंदाज सोहम आहे. सोहम मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय जो 7 बॉलमध्ये 5 धावेवरती खेळतोय. 12 बॉल आणि 20 ची गरज आहे. एक चांगली लढाई, चांगला फायटिंगचा सामना मला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खोला टाकला बॉल, स्क्वेअर लेगला बॉलला ढकलले गेले 1 धाव. दुसरा प्रयत्न होत नाहीये, त्यामुळे इथं रिस्क घेणार नाहीये खार्डी संघ. जरूर 20 धावा बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे एखाद तरी खराब बॉल एखाद्या ओव्हरमध्ये येतोच, त्यामुळे त्याची प्रतीक्षा केली जाईल. आणि आय थिंक आता इथे फलंदाज यश तो नेमका त्याचसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्यानं गोलंदाजी चांगली केली होती. आता यश बॅटिंगचा परफॉर्मन्स चांगला करावा लागेल, कारण मधल्या फलीमध्ये सक्षम बॅटिंग सातत्याने यशकडे राहिली गेली. परंतु समोर सौरभ आहे, तोही ताकदवर गोलंदाज आहे, त्यामुळे लक्ष आता थोडंसं अवघड होत चाललं. 11 बॉल आहेत आणि 19 ची गरज आहे. कागदावरती जरी सोपं गणित असलं तरी ते सोडते वेळी तुम्हाला त्या स्टेप बाय स्टेपनं सोडवावं लागतं. उंची जास्त, लांबी कमी आहे, खेळाडू आहे बॉलच्या खाली. लॉंग ऑनला उत्सव पाटील. 1 मोर विकेट डाऊन. ज्या यशनं सौरभला बाद केलं होतं त्याच सौरभनं आता इथे मात्र यशला बाद केलंय. के बाद ऐसा लग रहा है कि ये इलाका हमारा है तो यहाँ पे आवाज भी हमारी होगी. ये रोंजन टीम अब इस मैदान में यही कर रही है. यहाँ पे कार्डी टीम को शोर शराबा करने का मौका दे ही नहीं रही है. 10 गेंदे बचे और 19 रनों की जरूरत है. फलंदाज आलाय आतिश. स्टेट डाईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला चिनू आहे तिकडे. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे आणि 2 धावा आय थिंक इथे पूर्ण असतील, परंतु पंच सांगतील की यस इथे 2 धावा पूर्ण आहेत. नाहीये, परंतु तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आहे. असं काही क्षणासाठी वाटलं होतं की 2 धावा इथे पूर्ण असतील, परंतु पंचांनी अगदी टेक्निकल डिपार्टमेंटचा इथे वापर केला गेलाय. चिनू होतं लॉंग ऑफला. फर्स्ट अटेम्प्टला बॉलला फेकलं गेलं, परंतु जेव्हा इकडे कलेक्शन झालं त्या मुवमेंटला काय घडलं गेलंय ते पाहणी केले जाईल. इट्स अ नॉट आउट. 2 धावा पूर्ण आहेत. कारण का अगदी आमच्या समोर पण तोच एंड आहे, त्यामुळं आम्ही बी पहिल्याच चर्चेमध्ये सांगितलं की कदाचित फलंदाज पोहोचला असावा. आणि टेक्निकल डिपार्टमेंट प्रति लाईव्ह डिजिटलनेही सांगितलं गेलं की नाही फलंदाज सुरक्षित. 2 धावा या बॉलवरती आल्यात. मिस्टर पाटीलचं समाप्त झालंय. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 16 धाव्याची गरज. जिथे 30 मध्ये 32 होत्या आता 6 मध्ये 16 ची गरज आहे.
प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु रोंजन क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना, गोमाशेठ माली डान्सर यांचं कौतुक करावं लागेल. चिनूने ज्यावेळी सुरुवातीला गोलंदाजी केली त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते बक्षिसांची बरसात झाली आणि आता मात्र गोमाशेठ माली यांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 16ची गरज आहे. एकूण धावा धावफलकावरती 24 बॉलमध्ये लागल्या गेल्या त्या फक्त 16 आणि अजून 16ची गरज आहे. 5वं षटक शेवटचं षटक आहे. गोलंदाज उत्सव पाटील आलाय. त्यामुळे उत्सव वरती नजरा असतील आता या ओव्हरमध्ये. खरं तर सोहम मात्र अजून मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं जरूर 7 बॉलमध्ये 5 धावा बनवल्यात, त्याच्याकडे नजरा असतील या ओव्हरमध्ये. तो एक चांगला खेळाडू आहे खाडी टीमचा, ज्यानं वेळ घालवला आतापर्यंत. सर्वाधिक बॉल तोच खेळलाय आणि त्याच्यावरती त्याचं मदार आहे या मॅचची की सामना एक्झॅक्टली कोणाच्या बाजूने झुकला जाईल. आणि उत्सव पाटील तयार आहे. जे आधीच्या 4 गोलंदाजांनी करून ठेवलंय त्याच पावलावरती पाऊल ठेवलं जाईल का, इथून पाणी फेरलं जाईल. कारण येणारे 6 बॉल 16ची गरज आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये चांगला फटका आला तर मॅच खाडी टीमच्या बाजूने जरूर झुकली जाईल. पहिला बॉल लॉफ्ट स्ट्रोक आहे. काऊ कॉर्नर डिपार्टमेंटला एकदा पूर्ण रिक्स आहे. 2 धाव बनतील, शंका नाही आहेत. वाईट थ्रो आलाय. तिसरीचा प्रयत्न आहे आणि इकडे रनआउटची विकेट कोणाची असेल तर तो फलंदाज सोहम मात्रेला परतावं लागते. इथे 2 धावा पुरेशा होत्या मी तर म्हणेल, कारण 5 बॉलमध्ये 14 राहत होत्या आणि सोहम मात्रे ज्यानं सर्वाधिक वेळ खेळवलाय खेळपट्टी होती तो स्ट्रायकर एंडला होता. अतिशय चांगल्या प्रकारे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. सन्मान्य गणेश तुकाराम पोरजी डान्सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. विकेट सॅक्रिफाय कशासाठी केली तर सूरजसाठी. तो सूरज हा बॉल दरम्यान वाईट पाहायला मिळतोय. तो सूरज आता चमकणार का? सूरज बैकर त्या फलंदाजाचं नाव आहे. त्याला स्ट्राईक देण्यासाठी फलंदाज सोहमनं आपली विकेट गमावली गेले आणि त्या चर्चेला उदाहरण आहे की आता सूरज मैदानाच्या आतमध्ये काय करणार आहे. कारण इथनं धावा आता बनवायच्यात 5 बॉलमध्ये 13. एकाच चांगला फटका आता इथून मॅचला टर्न करून जाईल. जे आत्तापर्यंत मी तर म्हणेन 24 बॉलमध्ये कमावलं होतं रोहिंजन टीमनं, या 6 बॉलमध्ये ते वाचवलं जाईल का? गोलंदाज उत्सव पाटील सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल आहे परंतु नाही आहे. हाही वाईट बॉल आहे. प्रेशर आहे उत्सववरती. या एक रनमुळे खरं तर समीकरण आता जवळ येत चालले. 5 बॉल शिल्लक, 12ची गरज. जर चांगला फटका आला तर लक्ष अगदी सोपं होऊन जाईल आणि या मॅच मध्ये सूरज बैकरला तेज करायचं आहे. त्यासाठी तर तो स्ट्रायकर एंडला आलाय. सोहमची विकेट त्याने विकेट सॅक्रिफाय करायला लावली. ती कशासाठी की मी प्रेशर टाकतो या गोलंदाजावरती, फक्त मला स्ट्राईक देतो आणि ते घडलं जाते कारण 2 बॉल वाईट आहेत. अवेप्रंत बॉडी लाईन अनुमान आताच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 30 लाईन जास्त करून गोलंदाज वापरतात. त्यामुळे ही लाईन टाकत असताना सावधरित्या. आत्ता बॉल चांगला आहे. आत्ता बॉल भरपूर चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर जो कानमंत्र खरं तर चिनून दिलाय ना, त्याचा फायदा या गोलंदाजाला तर या बॉलवरती मिळालाय. 4 बॉल शिल्लक आहे. अजून 12ची गरज आहे. जास्त नाही, फक्त 2 षटकार अथवा 3 चौकार. 4 बॉल 12ची गरज. जे 2 वाईट बॉल कार्डी टीमला या मॅच मध्ये परत आणून जातील का? उत्सव पाटील. सूरज काय करतोय इथे? आखिर काय सूरज ही इथे मावळला जातोय. सूरजला परतावा लागलं जात आहे. समीकरण आता उरलं गेलंय. 3 बॉल 12ची गरज. संघाचे गोलंदाज गोलंदाजी करतात ना, लेंथ लाईन आणि दिशावर नियंत्रण आहे. गोमाशेठ बघा आमचे धनंजय असतील, त्यानंतर सदाशेठ पोरजी किती खुश आहेत हा त्रिवेणी संगम की त्यांच्या वतीने इथे जय गणेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे.
और ना निश्चित स्वरूपात लहू शेठ असं म्हटलं जातं लहू फडके कि जब दिल की बात मन में होती है और मन की बात दिल में होती है ना, वो हमेशा जुबा पे आती है. ये सानी भी चाहिए, ये खुशी का पल है, ये खुशी का मौका है यहाँ पे जो रोहिंटन टीमच्या गोलंदाजाने आणलाय. 3-12ची गरज असताना अजून एक फलंदाज बाद आहे. आता 2 बॉल 12ची गरज, विकेटचं पतन. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळेल. जर प्रतिनिधी आहेत आय एम फुली ॲग्रीड विथ यू, तुमच्या मताशी मी सहमत आहे. एखादा संघ असताना लहू फडके तर नर्वस झाले असता, असं वाटतं की गेम सोडून जावं काय, परंतु चिनू यांच्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाला दाद द्यावी लागेल. काय गोलंदाजांनी सक्षमतारित्या दाखवली ते. 11व्या नंबरचा फलंदाज आहे. 2 बॉल 12ची गरज दरम्यान अजून एक वाईट बॉल आहे. थोडीशी राहत देने वाली पलत आहे असं म्हटलं जातं या बॉलसाठी, कारण का वाईट बॉल फलंदाजाला थोडासा एनर्जी मिळवण्यासाठी, जो आत्मविश्वास मिळायला हवा त्यासाठी वेळ हवाय, तो वेळ दिला गेलाय. कारण बॉल टाकण्यासाठी जो वेळ हवाय आणि फलंदाजाला खेळपट्टीवरती उभा राहण्यासाठी वेळ तो मिळालाय. 2 बॉल 11. स्विंग अँड मिस, अनदर डॉट बॉल आहे. आता सामना पूर्णपणे संपलाय. ज्या आशा होत्या थोड्याशा काही 1% जी आशा होती तीही आता उद्ध्वस्त झाली आहे. आता इथनं सामना खराडी संघ जिंकू शकत नाहीये. खराडी संघ नक्कीच या गोष्टीचा विचार केला की चुकलंय कुठं आपलं. अगदी पहिल्या बॉलपासून डिफेन्सिव्ह क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट असायलाच हवं होतं, कारण का 32 धावा सहजासहजी बनणार नाहीयेत. आणि अजून एक वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल. 9 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 10वा बॉल टाकावाच लागेल. जर हे लक्ष एवढं मोठं लांब नसतं 17 धाव्यांचं, तर आता हा सामना संपला असता. 4 वाईट बॉल आतापर्यंत टाकले द्यानं. शेवटचा बॉल आहे, गरज आहे 10 धाव्यांची. दैवी चमत्कार नाही होणार आणि इथे रोहिंटन संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करतोय. 32 धावांची गरज असताना 9 धावेनं रोहिंटन संघाने सामना जिंकलाय. काय कमालीची गोलंदाजी आहे या मॅच मध्ये आणि रोहिंटनचा चिनू पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करत असताना 21 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं 3 धावा आणि 3 फलंदाजांना माघारी परतवले. थँक्स लहू फडके. अतिशय दमदार लढत झाली आणि या लढतीमध्ये गोलंदाजीच्या जोरावर रोहिंटन क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. चिनू पाटील तुमच्या संघाचं अभिनंदन. खाडी क्रिकेट संघाने गणेश्वर क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. डान्सर ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आभार. किरवली क्रिकेट संघाचे संघनायक आणि रोहिंटन या नाणेफेकीसाठी सामना 4 षटकांचा असेल. चला या चिनू पाटील यायचे आहे, कौतुक करायला लागेल चिनू पाटीलचं. 32 धावा 5 षटकामध्ये खऱ्या अर्थाने डिपेंड केल्या बघा. अनुभवी क्रिकेटर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. चिनू पाटील कौतुक करावं. आता लढत मात्र मंगेश पाटील आणि चिनू पाटील अशी बघायला मिळेल. या मंगेश नेहमी हसत खेळत येणारे खेळाडू. मंगेशच्या चेहऱ्यावर आम्ही नेहमी हास्य पाहत असतो. चला या चिनू, या चिनूला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय हरीश शेठ केनी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक रविदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. डान्सर क्रिकेट संघाच्या वतीने, गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने हरिदादा केनी साहेब आपलं आणि रविदादा म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. चला या चिनू या.